आता आपल्याला आनंद आणि समाधान, आपल्याला सगळं करून काय लास्ट काय पाहिजे असतं, आनंद आणि समाधान. तो आपल्याला आपल्या बैलांकडे बघूनच भेटतो की आनंद आणि समाधान आहे त्यांच्याकडे पाहून. आणि ते आनंद आणि समाधान कशात, पैशात वगैरे काय ते नाही करू शकत आपण, ते बैलांकडे बघून भेटतं. आणि त्या नादाला लागलेली कोण बाद होत नाही असं मला तरी वाटतंय. मी आजपर्यंत पोरं पाहिली, अजून बरेच लोक पाहिले, म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांना पण ह्याचा नाद आहे, पण त्यांच्याकडे पाहिलं किंवा ते बैल आपली गाठात पळाली, म्हणजे कुणी कोटी रुपये दिले आणि आपल्या बैलाची बारी आपल्याला ती बारी महत्वाची, आपल्याला कोटी रुपये महत्वाचे नाहीत. म्हणजे तेवढं समाधान. हा पैसा शून्य त्यांच्या पुढे, पैसा शून्य. तरुणाला, माझ्या वयातल्या तरुणाला अनेक नाद असतात, मला एकच नाद आहे बैलाचा. त्याच्यामुळे काय ते खर्च बिर्च म्हणून मी काय त्या बैलाकडे पाहत नाही. नंदीच्या आशीर्वादानं मला काही कमी पडत नाही. त्यांनी मी कधीच गाठत गेल्याच्या नंतर गडाळ्याकडे कधीच बघत नाही. मी फक्त टाळ्या वाजवते. मला माहिती सरजा माझं मला मागं बघून देत नाही आणि डोळे खाली पण घालून देत नाही. तर मग ते घरचं जोकड जुळलं. दिवसभर पण चांगली बारी राहिली, घाटाच्या राजा राहिली, संध्याकाळी 1 नंबर फायनल झाली. आमच्या आयुष्यातला तो 1 नंबर फायनलचा आनंद म्हणजे एवढा वेगळा होता. कुणाचा फोन आला की आम्ही फक्त म्हणायचं फायनल सम्राट झालोय. म्हणजे आम्हाला इतकं वेगळं वाटायचं की तो आनंद. त्यावेळी आम्हाला शाईन गाडी भेटलेली, गाडी पण आहे बाहेर. म्हणजे तो आनंद परत किती पण बाऱ्या झाला तर तेवढा आनंद नव्हता पहिली. मंडळी, जय जवान जय किसान. रोज आपण सातारा चकडीचे व्हिडिओ दाखवत असतो. महाराष्ट्रातील अनेक सातारा चकडीला चालणाऱ्या बैलांच्या मुलाखती दाखवत असतो. परंतु आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये. पुण्यामधील लोहगाव या ठिकाणं समृद्धी कॅटल फीड आणि सर्जा ग्रुप लोहगाव या नावाने घाटामध्ये गाडा पळतो. त्याचबरोबर त्यांच्या दावणीला जातीवंत खिल्लार गोवंश म्हणजे गेल्या वर्षीची तुकाराम महाराजांच्या पालखीला ज्या बैलांचा मान होता ती बैल सुद्धा याच दावणीला आहेत. आता आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. जवळपास या दावणीला 15 ते 20 बैल आहेत आणि या संपूर्ण दावणीची मुलाखत एक जडणघडण बैलांवरती असणारं प्रेम हे आजच्या मुलाखतीतून पाहायला मिळणार आहे. तसं बघायला गेलं तर घाटात आपण मुलाखत घेतली नाही, पुणे भागात मुलाखती घेतल्या नाहीत, परंतु आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला ही बैल, या बैलांवरती प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. माझ्या पाठीमागं आपण तुम्ही फार्म हाऊस बघू शकताय. त्या फार्म हाऊस मध्ये संपूर्ण बैल बांधलेले आहेत आणि आपण बैल कशी आहेत काय या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. चला माझ्या बरोबर. मित्रांनो बघा, जरी मुलाखतीला यायचं म्हटलं तरी मालकांची सकाळपासून लगबग चालू आहे. बैलांना धुणे, रंगवणे, शिंग रंगवणे, त्याचबरोबर बैलांची व्यवस्थित दावण बांधणे, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा आणि मानकरी ही दावण आहे. त्याचबरोबर पुणे भागामध्ये घाटामध्ये सुद्धा एक नाव आणि चर्चेत असणारा बैल म्हणजे सर्जा. आणि या सर्जाच्या दावण आपण संपूर्ण आज दावणीची मुलाखत घेण्यासाठी लोहगाव या ठिकाणी आलेलो आहे. बैल काय असतो, बैलगाडी शर्यत काय असते, बैलावरती प्रेम करणारी लोक काय असतील हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलंय की आज एवढी जबरदस्त दावण. आज एक खिल्लार बैल सांभाळायचा म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती की त्याच्या पाठीमागं किती कष्ट आहे, किती खर्च आहे. परंतु आज 15 ते 20 बैलांची दावण आणि त्या दावणीत नावं ठेवायसारखा एक सुद्धा बैल नाही किंवा एक सुद्धा खिल्लार वस्तू नाही. आज आपण आपल्या बरोबर दादा आहेत. सर्वात प्रथम धन्यवाद की खिल्लार खरं जोपासलं गेलंय तर पुणे भागामुळे जोपासलं गेलेलं आहे. आज आपण एवढी 15 ते 20 बैलांची दावण सांभाळताय, जोपासताय. कधीपासून आपल्याला याची आवड आहे किंवा काय? आपल्या दावणीला सर्जा म्हणून एक बैल जन्माला आलाय. 2017ला माझी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला बैलांची निवड झाली होती. 2017 पासून माझ्याकडं म्हणजे कर्नाटक मधले दरवर्षी 4 बैल असतात. 2017 पासून 2017ला मी प्रथम पंढरपूर देव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देव असा 31 दिवसाचा पायी पालखी सोहळा केला. त्याच्यानंतर 2018 साली माझ्याच मित्राला एका बैलजोडीचा मान मिळाला, त्यामध्ये मी 2 बैल दिली. 2019 मध्ये परत मी एक मित्राला 2 बैल दिली. अशी परंपरा चालल्यागत मी दरवर्षी 2 बैल कुणाच्या नावावर पालखी सोहळा चालतो त्या मानकऱ्याला आपली 2 बैल द्यायची आपल्या दावणीची. असा एक निश्चय आम्ही केलेला आहे की आपल्याकडे शेती आहे, आपण शेती प्रधान देशामध्ये जन्मलेली माणसं आहोत आणि एक शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून आपण कुटुंबामध्ये वावरतोय. तर आपल्या दावणीची 2 बैल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला किंवा या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या साधू संतांच्या पालखी सोहळे जातात
त्यामध्ये आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून आपली 2 बैल द्यायची असा एक निश्चय मी केलेला आहे आणि ती परंपरा 2017 पासून माझी चालू आहे. 2018ला शेळकेंना दिली, 2019ला मी याच्यामध्ये जे बावधनमध्ये एक मित्र होते त्यांना दिली, 2020ला शेडग्यांची बैल होती त्यांना सहकार्य करून त्यांना 2 बैल दिली आणि गेल्या वर्षी आमचे एक स्नेही आहेत की जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून सुरेश मोरे म्हणून यांना मान मिळालेला होता. ते आमचे स्नेही आणि जवळचे एक परम मित्र म्हणून होते. तर त्यांना मान दिला त्यांनी की आमच्या वंशजांनी तुकाराम महाराजांचे जे विश्वस्त मंडळी असतात त्यांनी मोऱ्यांना मान दिला आणि त्या मोऱ्यांना आपली 2 बैल, 4 बैल मी त्या ठिकाणी त्यांना सुपूर्त केली की त्या आता ही जी 2 बैल मागे दिसत आहेत या 2 बैलांनी म्हणजे गेल्या वर्षी मी ही बैल खरेदी केली होती आणि मला 2025ला परत माझ्या स्वतःच्या नावावरती मान मिळवायचा त्यासाठी मी प्रयत्न करत होतो, म्हणून मी मोठ्या मापाची बैल घेतली. पण गेल्या वर्षी ती बैल कडदात येत अजून म्हणजे अजून पूर्ण दाती पण झालेली नाही, पण ती गेल्या वर्षी जातानी पण पालखी सोहळा ओढीत नेलाय आणि येतानी पण सुद्धा आणलेला आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असे की समजा मी इथं बैल ज्यावेळेस आपण पालखी सोहळ्याला जोडतो त्यावेळेस सगळ्या डॉक्टरांच्या टेस्ट होतात आणि टेस्ट झाल्यानंतर आपण पालखी सोहळ्याला बैल देतो. त्यामध्ये आपण पत्रे हा विषय असतो बैलांना डांबरीवरती चालत असताना. तर त्या पत्र्या मारल्या, मी इथं ज्या पत्र्या मारल्या होत्या हीच बैल 250 किलोमीटर पंढरपूरला गेली आणि परत परतीचा मार्ग 250 किलोमीटर करून आली. 500 किलोमीटरला हाय त्या पत्र्यावरती इथं आल्यावरती मी पत्र्या काढलेल्या आणि त्यांचं खाद्य बिद्य जे आहे ते खाद्य तर काय आता ते समृद्धी पशुखाद्य म्हणून आम्ही खाद्य आणि आम्ही जे ट्रायल केलेलं आहे की बैल कसं चालतो की समजा स्पर्धेच्या बैलामध्ये आपण पाहतो यांना सेकंदावरती पळायचं असतं, पण ज्यावेळेस पालखी सोहळा ओढायचा असतो त्यावेळेस दिवसभर बैलाला चालायला लागतं. सकाळी बैलांची ज्यावेळेस दिवसभर बैलाला खाता येत नाही कारण ज्यावेळेस रथ ओढला जातो त्यावेळेस त्यांचे ना मानाचे शिरा वगैरे जाम झालेले असतात, त्यांना खाली वाकायचं म्हणलं तरी ती मुवमेंट होत नाही. त्याच्यामुळे फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2च टाइम बैलांना चारा असतो. पण आम्हाला कसलाही प्रॉब्लेम आला नाही, दिवसभर बैल चालला तरी त्याच्या तोंडाला कधी फेस आला नाही. तेव्हा आम्हाला बैलांनी साथ दिली आणि महाराजांच्या कृपेने आमच्या बैलांना पण पुढं जाऊन येऊन कसलं इंजेक्शन देण्यात आलं नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये आनंदी आहे. आणि आता सर्जा पळतोय त्याच्या मागे मी लहान लहान वास्त्र पण तयार केल्यात, अनेक वासरांमध्ये आहे. आता प्रयत्न आमचे चालू आहेत की त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही होणार आहे. दादा आता तसं समजलं जातं की पालखीमध्ये जो मान असतो ते कसं ठरवलं जातं किंवा कशी तुमची बैल सिलेक्ट केली जातात की तुम्हालाच मान मिळणार म्हणून? आता पालखी सोहळा हा सध्याच्या म्हणजे आत्ताच्या युगामध्ये पालखी सोहळ्याला बैल लागली म्हणजे आता सध्यात म्हणजे क्रेज आहे की पालखी सोहळ्याला बैल लागली पाहिजे. 17, 18, 20, 20 अर्ज असतात. प्रत्येक बागायतदार कर्नाटक मध्ये जायचं, 10, 15 बैल खरेदी करायची आणि मोठी दावण लावायची. त्याच्यामध्ये मग ही विश्वस्त मंडळी 16 प्रमुख येतात. त्या बैलांच्या खुरापासून तर शिंगापर्यंत सगळ्याची पाहणी केली जाते की बैलाचं खूर कसं पाहिजे. बैलाला आपण जर गाजऱ्या नख्याचा बैल असेल तर हा डांबरीवर चालत असताना तो लवकर उगाळला जातो आणि बैल पाय काढतो मग चालताना. त्याच्यामुळे तो गाजऱ्या नख्याचा बैल चालत नाही, त्याला काळ्या खोराची बैल लागतात. ह्याची नागपुडी काळी पाहिजे. शिंगाला आता कलर मारल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण या दोन्ही बैलांची शिंग निम्मेच्या पुढे काळी दिसतील तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची पाणी असते. त्या पाण्यामध्ये ती विश्वस्त मंडळ आल्यानंतर ती निवड करतात. याच्यामध्ये स्पर्धा खूप मोठी लागलेली असते. प्रत्येक जण त्या आशेने असतो की आपल्याला सेवा मिळावी म्हणून. पण आजच्या सेवेपेक्षा आता नाव झालं पाहिजे मोठं, याच्यासाठी आता बरेच मंडळी आमची इथं तयारी करत असतात. साधारण गेल्या वर्षी जो मान मिळाला आपल्याला जेव्हा समजलं की तुमची बैलांना मान मिळतोय त्यावेळेसचा आनंद काय होता? मला झोपेत सुद्धा स्वप्न पडत आहेत की मान मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे काही 2017 पासून आहे ना मनापासून जगद्गुरु संत तुकारामचा आजूळ म्हणून आमचं गाव आहे आणि आजूळ आणि समजा महाराजांचं नामचं एक अतूट नातं आहे. मग आपण वर्षभर काही करायचं जरी करायचं पण मनाने एक भावना आमची तयार झालेली की आपण वारीला बैल द्यायची. त्याच्यामुळे ते आनंद आम्हाला पहिल्या दिवसापासूनच असतो. बैल दावणीला आला की माझ्या डोक्यात ती
एकदा बसलेला असते की आपल्याला मला नावासाठी कुठली गोष्ट करायची नाही, फक्त माझ्या दावणीचा बैल हा पालखी सोहळा वाढला पाहिजे हे माझं तत्व आहे. त्याच्यामुळे मला नावागावासाठी नाही, नाव जे 2017ला महाराष्ट्रामध्ये झाले ते अमर झालेले, ते विजू शकत नाही. आता पालखी सोहळ्याला बैल म्हटले तर या बैलांच्या पायाला कितीतरी लोकांचा हात लागतात. फार मोठा हा मान आहे आणि हा आपल्याला मिळाला नक्कीच एक फार मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर शर्यत क्षेत्रातील आता आपल्या सध्याला आपल्याकडे किती बैल आहेत किंवा काय टोटल दावणीला आपल्या बैल किती आहेत? दावणीला इथं बांधल्या 16-17, पण पांगावलेली सगळी सांगितली की मग जरा थोडासा विचार करायला लागेल, त्याच्यामुळे हाही 16-17 बैल आहेत. आणि आता मी पहिल्यांदाच म्हंटल की बैल एक सांभाळायचा म्हटलं तरी अवघड गोष्ट आहे. आज एवढी बैल सांभाळताय, एवढा खर्च होतोय, कसं काय असं? नाही, आता प्रत्येक तरुणाला, माझ्या वयातल्या तरुणाला अनेक नाद असतात, मला एकच नाद आहे बैलाचा, त्याच्यामुळं काय ते खर्च बिर्च म्हणून मी काय त्या बैलाकडे पाहत नाही. नंदीच्या आशीर्वादानं मला काही कमी पडत नाही. दरवर्षी 1-2-3 4 व्हीलर घेतो आणि त्यांच्या मागे फिरवतो. काही बाकीचं काय एवढा विषय आनंद बिनंद महादेवाच्या या नंदीमुळे काय कमी नाही, कमी पडत नाही, काय एवढा विषय वाटत नाही आम्हाला. त्याच्यामध्ये आनंदाचे खर्चाचा विषय येतच नाही. मंडळी बघा, घाटामध्ये बैलगाडी शर्यत हा मर्दानी खेळ म्हटला जातो, परंतु अनेक घाटांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण ताईंना बघितलेले. ताई नमस्ते, आपलं नाव सांगा. सुमन पप्पू भरणे. हा, आज बैलगाडी शर्यत तसं म्हटलं गेलं तर पुरुषांचा खेळ म्हटला जातो, परंतु त्याला अपवाद ठरून आज आपण घाटामध्ये बारी जुंपण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टी बैलांवरती ज्या पुरुष करतो त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आज घाटात करताय. काय अनुभूती आहे, काय अनुभव आहे, किंवा कधीपासून तुम्हाला हा नाद आहे? नाद आता हा 2-3 वर्षापासून लागला. मुलं आणि पाहुण्यांमुळेच लागलेला आहे तो नाद. पण आणि ह्या नादाला लागल्यापासून म्हणजे इतकं समाधान आहे की हे समाधान आतापर्यंत कधी कशात नव्हतं. विषय असा आहे की आपल्याकडे एक गोरा होता आणि सरजा आधी पळत होता, पण तो कांड्यावरती पळायचा. त्यावेळी आपल्याला बैल म्हणजे कोण देत नव्हतं. पण आज जे काय आहे समजा ते सगळं सरजेच्या कृपेने आज जे आपल्याला समाधान आहे, पैसा पाणी प्रॉपर्टी हे सगळं सोडून जे समाधान आहे, जे पोरांबरोबर आपुलकीचं नाते, जी पोरं आपल्या बरोबर उभी आहेत नाही का सख्या भावापेक्षा सुद्धा, तर ती गोष्ट इतकी मोठी की म्हणजे ते सांगू शकत नाही असं समाधान आहे ते बैलगाडा क्षेत्रात. आणि आपलं कॅटल फीडचा व्यवसाय असल्यामुळे सुरुवातीला आपण आपल्या गोऱ्यावरच ट्रायल करून नंतर आणि सर्जावरती. आता सर्जाने तर आमचं नाव 7 समुद्र पलीकडे केलेलं आहे. आता आम्हाला अशा अपेक्षा असा काही विषयच नाही राहिलेला. आणि प्रोडक्शनचा विषय पण काय समजा आपण सांगू शकत नाही, कारण आता तुम्ही तर सगळेजण पाहतायच आणि सर्जा कसा पळतो किंवा काय पळतो काय नाही. आता सगळ्यांचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्जाकडे पाहिलं जातं. सर्जाच आता घाटामध्ये जातो, परंतु एखादी तुम्हाला आवडलेली बारी किंवा असा प्रसंग? सर्जाची सगळ्यात आवडलेली बारी म्हणजे अशी नाही, अभिमानास्पद सर्जाची गोष्ट आहे. मागच्या वर्षी चरोलीला म्हणजे गणेश फेस्टिवलला फुल गाठात राडा झाला होता, चिखल झाला होता. चिखलावरती ते कांड्यावरती आपलीच पोरं होती. कांड्यावरचा मुलगा जे खाली पडला, सर्जा पाठीमागनं आला होता. एक 40 फुटाचं मॅक्झिमम अंतर होतं, 40 फुटावरनं कांड जोडलं होतं. 40 फुटावरती ते मुलगा पडला, ह्यानी 40 फूट अंतर लगेच कव्हर केलं. पण ते पोरला पडलेलं पाहून ह्यानी जागेवरती ब्रेक दाबला, जागेवरती ब्रेक दाबून यांनी बारी बिडवली. सगळ्यात आयुष्यातला म्हणजे आनंदी क्षण तो असं. आणि म्हणजे नाही का बैलाला माणसापेक्षा जास्त कळतं हे मला त्यावेळी जाणवलं. म्हणजे तेव्हापासून त्याच्यावरची माया प्रेम हे जरा जास्त चढलं. म्हणजे तुमच्या घरची लक्ष्मी थोडक्यात. ती लक्ष्मी म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगू शकत नाही. त्याच्याबद्दल बोलून शब्द तेवढे कमी आहेत सर्जाबद्दल. आता घाटामध्ये तरी आतापर्यंत सर्जेचे किती बाऱ्या झाल्यात किंवा किती बक्षीस मिळाले? भरपूर सर्जाचे बारे पण भरपूर झालेत, त्यांनी आनंद पण भरपूर दिलाय आम्हाला. आणि भरपूर अशा काही गोष्टी त्याच्याबद्दल सांगण्यासारखं म्हणजे आम्ही जर त्याच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे आम्हाला. कारण सर्जा ही गोष्ट म्हणजे जशी दावणीला आहे आणि जसं त्याला म्हणजे आमच्या खुराकाचा रिझल्ट आला तेव्हापासून त्यांनी, मी कधीच घाटात गेल्याच्या नंतर गड्याकडे कधीच बघत नाही. मी फक्त टाळ्या वाजवते. मला माहिती आहे सर्जा माझं मला मागं बघून देत नाही आणि डोळे खाली पण घालून देत नाही. आज सर्जा एवढा पळतोय बैलगाडी क्षेत्रामध्ये, तसं तुम्ही नवीनच आहे. मी 2.5-3 वर्षापासून क्षेत्रामध्ये नवीन आहे. काय अनुभव पायऱ्यासाठी किंवा असं किंवा तुमचा जो बैल जोडीला लागतो त्यासाठी अनेक अडचणी येत असतील किंवा काय? बैल तर पळतोय तुमचा, परंतु नवीन भरपूर अडचणी येतात. अडचणी असतात, पण मी सगळं पोरांना एकदा फोनवरती सांगितलं ना, हा माझा भाऊ आहे शुभम सगळ्या गोष्टी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा विषय. एवढे नियोजनाचे बादशे आहेत आणि छाती किंग काय आलेले नाहीत आज तब्येत बरी नसल्यामुळं, पण सगळी पोरं नियोजन पाहतात. पण मी स्वतः गाठात जाऊन पर्सनली बाबा कांड कुठपर्यंत येत, पाठीमागं जोकाट कसं आहे, मग आमचे इशारे होतात. आमचं ठरलेलं असतं की उद्या आता आपल्याला जायचंय, मग उद्या कोण कसं काय लक्ष देणार आहे किंवा लोक समाज आम्ही ह्याच्याकडे लक्ष देत. नियोजन करतो तिथे गेल्यानंतर पण नियोजन फक्त आहे की कांड्यावरती कोण, जोकाटात कोण,
किंवा आता आपल्याला जुपणी आतून घ्यायची का बाहेरून घ्यायची, अगदी गाडा कुणी माग ओढून धरायचं, हे आदल्या दिवशी आमचं सगळं ठरलेलं असतं. म्हणजे आता आम्ही 2.5-3 वर्ष पण आम्हाला वाटतं की 2.5-3 वर्षात आम्हाला भरपूर काय काय दिले, अपेक्षा खूप कम्प्लीट झाल्यात. बघा करण्यासारखं भरपूर आहे. तसं म्हणायला गेलं तर तुमचा एक व्यवसाय सुद्धा बाजूला आहे, परंतु नक्की काय मिळतं या क्षेत्रातून ते तुम्ही एवढं उत्स्फूर्तपणे, म्हणजे मी बघितलं की आजपर्यंत एखाद्या व्यक्ती एवढ्या मुलाखती घेतल्या, पण तुम्हाला जी बैलगाडी क्षेत्राविषयी, गाडा क्षेत्राविषयी जे कुतूहल आहे ते इतर ठिकाणी बघायला मिळत. नक्की काय तुम्हाला मिळतंय? आता आपल्याला आनंद आणि समाधान, आपल्याला सगळं करून काही लास्ट काय पाहिजे असतं तर आनंद आणि समाधान, तो आपल्याला आपल्या बैलांकडे बघूनच भेटतो की आनंद आणि समाधान आहे त्यांच्याकडे पाहून. आणि ते आनंद आणि समाधान कशात, पैशात वगैरे काय ते नाही करू शकत आपण, ते बैलांकडे बघून भेटतं. आणि त्या नादाला लागलेली कोण बाद होत नाही असं मला तरी वाटतंय. मी आजपर्यंत पोरं पाहिली, अजून बरेच लोक पाहिले, म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांना पण ह्याचा नाद आहे, पण त्यांच्याकडे पाहिलं किंवा ते बैल आपली गाठात पळाली, म्हणजे कुणी कोटी रुपये दिले आणि आपल्या बैलाची बारी आपल्याला ती बारी महत्वाची, आपल्याला कोटी रुपये महत्वाचे नाहीयेत. म्हणजे तेवढं समाधान. पैसा शून्य त्यांच्या पुढे, पैसा शून्य. आता ते बरेच नाव बिव पण ठेवले जातात बायकांना वगैरे असतं, पण हे दोघांचा मला एवढा सपोर्ट असतो आणि माझ्या मुलाचा, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. आणि आता उलट म्हणजे सलाम ठोकतात गाठात गेल्यानंतर की आले बाबा कधी बारी, विचारतात म्हणजे विचारतात. आता पूर्वी तसं नव्हतं. आताची 1 वर्षापूर्वीची 1.5 वर्षापूर्वीची सिच्युएशन वेगळी होती. ज्यावेळी मी जायचे ना त्यावेळी मला पोरं म्हणजे ते आगळ्या वेगळ्या अँगलनी जरा लोक पाहिजे, आम्हाला त्यांच्या नजरेत दिसायचं, पण ह्यांनी सगळ्यांनी नाही का तुम्ही एवढं सगळं बैलांचं करता, तुम्हाला माहितीये. तिथं गेल्यानंतर पण प्रॅक्टिकली, फीडचा तर माझा व्यवसाय आहे, पण प्रॅक्टिकली तिथं गेल्यानंतर की बाबा नेमकं काय असतं, की बैलांचं खरंच की जुपणीपासनं त्याच्यानंतर बैलाला फेस येतोय का, बैल कसा सोडला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला अभ्यास पाहिजे. आणि तो अभ्यास मला वाटतं की आता जवळजवळ होत आलाय. रोजच आपल्याला घाटात गेलो नवीन अनुभव येतात, पण आता बऱ्यापैकी म्हणजे आम्ही त्याच्यात चांगले हे झालेलो आहेत, चांगलं कळतंय. म्हणजे एक सर्वात महत्वाचा प्रश्न की आज बघा बैलगाडी शर्यत, घाटाची शर्यत, पण सर्वात महत्वाचा विषय काय तो, आता एवढी बैल सांभाळत आहे, खाद्य, आता एक तुमचा व्यवसाय म्हणून मी प्रश्न विचारतो की आपलं समृद्धी कॅटल फीड म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक बैलांच्या मुलाखती सुद्धा मी ऐकलेलं आहे की आपलं कॅटल फीड घेतात. तर आज बैलांना तुम्ही तेच वापरता, किंवा बैलांना नक्की कसा आहार दिला पाहिजे, शर्यतीच्या बैलांसाठी काय निगा राखली पाहिजे? आता शर्यतीच्या बैलांचं म्हणलं ना, कसं आपलं कसं पोटापासून काम केलं पाहिजे, माणसाचं आहे तसं त्यांचं जनावरांचं पण आहे. सगळ्यात महत्वाचं आता त्या फीडच्या संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर आम्ही स्वतः वैयक्तिक श्युरिटी देतो की 7व्या दिवशी तुमचा बैल हा पाणी पिणार, 15व्या दिवशी तुमच्या बैलाला चमक येणार. तो बैल कोणत्याही जातीचा असू द्या, काही विषय नाही, कारण आम्ही आमचा सर्जा स्वतः ट्रायलला घेतलाय. सर्जाचा आधीचा आमचा एक गोर आहे. आता ही तुम्ही आमची दावून बघता, आमच्या कोणत्या पण बैलाची कातडी जर वरती करून जर पाहिली, आमच्या बैलाला डॉक्टर नाही लागत. आमचा बैल असा 8-10 दिवस आजारी आहे, त्याला सलाईन चालू आहे, किंवा त्याला पोटाचा काय गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम आलाय, किंवा काय विषय झालाय, असा कधी विषय नसतो. सगळ्या बैलांची कातडी एकदम नाजूक, आणि बैलाची कातडी अलगद उचलली गेली पाहिजे, तिच्या कातडीला चिमटा बसला पाहिजे. ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी असतात, ह्या गाडा मालकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आता काही ठिकाणी बघा, आता तुम्ही या क्षेत्रात म्हणून प्रश्न विचारतो की बैलाला अंडी चारणे किंवा बैलाला बैल एकतर महादेवाचा नंदी, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं भाऊ असा विषय आहे की तुम्ही बैलाला महादेवाचा नंदी म्हणता किंवा मुलाखती देता किंवा काहीतरी आपले शायनिंग म्हणून काहीतरी स्टेटस बिटस टाकतात, सगळ्यात मेन मुद्दा ते आहे की तुम्ही त्याला जर महादेवाचा नंदी म्हणता तर तुम्ही अंडे कसं काय पाचता, आणि अंडे हा त्यांचा आहार नाहीये. सगळ्यात मेन मुद्दा तो आहे. नॅचरल पद्धतीने त्यांना काय गेलं पाहिजे काय नाही ह्याचं स्टडी करूनच आम्ही फीड बनवले. आणि आमचं फीड एकतर आम्ही कुणाला सेलिंगला पण देत नाही. आमचं जे काही कस्टमर आहेत, आता आमचे मॅनेजर सर तर सांगतीलच तुम्हाला की कोणत्या कोणत्या एरियात आमचं ते कस्टमर आहेत आणि कुठं कुठं फीड जातं, त्याच्यानंतर बैलांना काय काय जाते. आज आता आमच्या इकडे गाठात जर म्हणलं तर विकास भाऊ नायकवडींचा पक्ष पळतो, त्याच्यानंतर थारचं मैदान ज्यांनी घेतलं त्यांच्या बैलाला पण आपलं फीड आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा पण त्यांना अनुभव विचारू शकता की बैलाची नेमकी इम्प्रुव्हमेंट कशी झाली, प्रगती कशी झाली. आपला तर बैल पळतोयच, आपल्या बैलाचा काही विषय नाहीये, पण अजून बाकीचे पण कस्टमर आहेत. त्याच्यानंतर आप्पासाहेब साकोऱ्यांचा बंट्या पळतो, म्हणजे आता त्याची तब्येत बरी नाही पण तो पण बैल पळतो. त्याच्यानंतर देवमने निलेश नाना लोखंडेचे त्यांचे बैल पळतात. किरण दादा गारगोटे त्यांच्या चकडीला पळतो नाचा म्हणून बैल. आणि बऱ्याच ठिकाणी अजून सर तर सांगतीनच तुम्हाला की कुठं कुठं फीड जातं किंवा कुठं कुठं नाही. फक्त गाडा क्षेत्र असं झालंय बाबा मी काय चारतो तू त्याला नको सांगू, म्हणजे आम्हाला पण पाठीमागे नाव ठेवली जातात. त्याच्याशी आम्हाला काही म्हणजे विषय नसतो अजिबात. पोरांचं पण एक मत असतं ज्याला पटेल तो आपल्याकडे येईल. चारल्यानंतर तर आम्ही तुम्हाला रिझल्ट देणारच आहे. श्युरिटी तर आम्ही तुम्हाला आज पण आम्ही सांगतो की 7व्या दिवशी तुमचा बैल पाणी प्यायला वाढणार, 15व्या दिवशी चमक, 1 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या बैलाला फेस येऊ शकत नाही. आमचे जर बैल गाठातून घरी आल्याच्या नंतर पिकअप मधनं कॅरी मधनं ज्यावेळी खाली उतरतात त्यावेळी ते पाणी पितात, पहिल्यांदा लगेच खायला चालू करतात. दमनं बिमनं इंजेक्शन देणं गोळ्या देणं हा कधीच प्रकार नसतो. आज आता परवा आमच्या सर्जाची बारी झाली गरुडा सोबत, गाठाचा राजा राहिली दिवसभरच्याला. सर्जाची काहीच अडचण नाही. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा सर्जा खाणार नाही, त्यांना वाटलं की नाही बैल खाईल, खात पण नाही बसत पण नाही. गाठात त्याचा हार्मोन्स एकदम क्रेज झालेला असतो, काहीच विषय नाही.
आज तर पण आम्ही त्याला धुतला, त्याला टिळा बिळा लावला, त्याच्या लक्षात येतं की आपल्याला गाठात जायचे. आणि ज्यावेळी गाठात जातो मी त्यावेळी सांगते सर्जा आता सावध, सर्जा आमचा लघवी करतो. म्हणजे हे तर आम्ही तुम्हाला कधीतरी शूटिंगद्वारे 100% दाखवेन. आम्ही त्याच्या जवळ जातो, सांगतो त्याला सर्जा आता गाठात जायचे आणि तू मागचा पुढचा काही विचार नको करू, तू व्यवस्थित पद्धतीने तुझ्या पद्धतीने तू कर. आणि त्याला आम्ही बोललेलं कळतं, सगळ्यात महत्वाचं की त्याला बोललेलं कळतं. आणि आमची शान ठेवायचीच आहे. आणि सर्जाकडून आता अशा अपेक्षा आमची काही नाही राहिलेली, फक्त अशा अपेक्षा एवढी की सर्जाचा आशीर्वाद कायम आमच्या डोक्यावरती राहू, बस एवढीच सगळ्यांची आशा आहे. कारण मापापेक्षा जास्त घरच्या गाईच्या बैलांनी आपल्याला दिलेले, ह्याच्यापेक्षा अजून काय आनंद पाहिजे. आज सर्जामुळे आपली ओळख आहे, नाही तर आपल्याला कोण ओळखत नव्हतं. आज घरची आज सांगितलं जातं शक्यतो घरच्या गाईची बैल कमी पळतात, घरच्या गाईचं बैल आहे. आणि बरीच असं झालंय की तुम्ही अनेक घाटामध्ये तुमची स्वतःची बैल पळालेली, सगळ्यात महत्वाचं घरचा साज पळतो. आता 2 जोकट आहेत, 2 बाऱ्या पळतात घाटात आता सध्या. सर्जा बरोबर जरी बाहेर कुणाचं असेल तरी 2 नंबरचं जोकट. सध्याला कुठल्या कुठल्या नावानं गाडी पळते किंवा काय? आता समृद्धी कॅटल फीड आणि आर्यन बनवतोच खांजे किंवा सर्जा ग्रुप त्याच्या नावाने पण कधी कधी पळतात, की सर्जा ग्रुप लोगाव म्हणलं तरी पण म्हणजे पळते. 2-3 महिने टोकन असतात, जसं पोरांचं असेल बाबा पोरांची इच्छा आहे त्या नावाने त्याच पद्धतीने. आणि सगळं नियोजन पोरच पाहतात बऱ्यापैकी, त्याचं डाएट फक्त मी पाहते, बाकी सगळं पोरं मला सांगतात की आपल्याला असं करायचे. पण गाठात गेल्यावर तळात जाऊन आम्ही नियोजन आम्ही दोघं स्वतः पाहतो की आपल्या पोरांकडनं काही हुकत नाही ना, काही चुकत नाही ना, किंवा काही विषय नाही ना. कशी बाबा झुपणी कशी घ्यायची आज बैलाचा अवतार कसा आहे, बैल जर लय गरम असेल तर त्या पद्धतीने शिंगाव मग ते स्वतः थांबतात. आणि त्याला आम्ही आवाज देत राहतो कंटिन्यू, त्याला आवाज दिला कळतं सर्जा शांत, सर्जा शांत. आता मुलाखतीच्या माध्यमातून आपण बोलताय, परंतु बैलगाडी क्षेत्र म्हटलं किंवा हा खेळ म्हटलं तर हा खेळ उन्हाळा मानला जातो. म्हणजे एखाद्याची आई म्हणते, एखाद्याची पत्नी म्हणते की असा चाललाय, फालतू नाद आहे, दिवस घालवतोय. अशा व्यक्तींसाठी आज तुम्ही एक स्त्री म्हणून काय सांगता? आता भाऊ कसं आहे माहितीये का, प्रत्येकाच्या घरात म्हणजे त्यांचं कसं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं. आपण त्या विषयावरती नाही बोलून तेवढं बरं आहे, म्हणजे मला तर वैयक्तिक वाटतं. कारण कसं आहे, त्यांची पोरं काय करतात, घरात त्यांच्या बाकीच्या मुली काय करतात हे तर आपण काय सांगू शकत नाही. पण उन्हाळणार हा 100% नाहीये, उन्हाळनादाचा ह्याच्यात काही विषयच येत नाही. आता तुम्ही कामधंदे करून, आता आम्ही व्यवसाय करतो, कमवते सगळेजण, सगळीच पोरं कमवतात, आमच्यातलं कोण फक्त गाडा करत नाही. पण सगळं करून स्टेबल आहे. आणि त्यांचे नाही का ती सगळ्यात महत्वाचं त्यांना मानसिक समाधान ते भेटतंय ना, ते लय मोठे. ते मानसिक समाधान दुसरं कशातून नाही भेटणार. ज्याला ज्याची आवड आहे ना त्या क्षेत्रात त्यांनी काम केलं पाहिजे. उन्हाळ बिनाड नाही नाद म्हणू शकत. धन्यवाद ताई, सुंदर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद भाऊ. गाडी क्षेत्र म्हटलं तर पहिल्यांदा सगळ्यात नियोजन फार महत्वाचं असतं. आपण नियोजन करताय, अनेक वेळा तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आता नवीन नियोजन, अनेक वेळा तुमचा सर्जा पळतोय, परंतु बैलाला पैरा येताना किंवा अनेक वेळा मोडले असतील, कसं नियोजन होतं किंवा काय? अनेकदा म्हणजे आमचा सर्जा जसा पळायला लागला तसं प्रथम आम्हाला खूप अडचणी आल्या. बैल तर आमचा 1 नंबरच पळत होता, पण पेहऱ्यासाठी म्हणजे आम्ही ज्यावेळेस बैल जुळवायचो त्यावेळेस खूप म्हणजे नाही का, तुमचा बैल आता कुठं बारी झाली काय, सगळी आता व्हिडिओ HD व्हिडिओ सगळीकडे जातात, त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी पाहून त्या ठिकाणी आपला पेहरा जुळतो. पण सर्जाने आमची प्रथम ज्या आम्हाला अडचणी यायच्या त्या एवढ्या दूर केल्यात की ज्या लोकांना आम्ही फोन करून सांगितलं होतं की आम्हाला शेट बैल द्या, लय नाही कालचाच विषय, आम्ही डोमेवाडीला अजित भाऊ काळे दाजींचं आमचं बोलणं झालं आणि आम्ही डोमेवाडीला सर्जाची बारी केली. तर दिवसभर आमच्या जवळपास पण कोणी नाही आलं, 11-25 दिवसभर घाटाचा राजा बारी झाली. आणि त्यानंतर ज्या लोकांनी आम्हाला पेहऱ्यासाठी बैल दिला नव्हता त्यांचे फोन आम्हाला यायला लागले की शेट आम्हाला एक घाटाला सर्जा द्या. म्हणजे नियोजनासाठी जरी आम्ही कोणाचा बैल बघितला तर आमच्या बैलाला तेवढ्या ताकदीचा बैल, तेवढ्या शिस्तीचा बैल जर असेल तरच आम्ही आमच्या सर्जा बरोबर तो बैल घालतो. पहिल्यांदा दाजींची आमची चर्चा होती की असा बैल आहे, आपण सर्जा बरोबर झुपायचा का. जर आम्हा सर्वांना आमच्या दोघांचं जर एकमत झालं तर आम्ही आधी नंतर पोरांना दाखवतो, सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आम्ही सर्जा बरोबर बैल घालतो. आणि आजपर्यंत जसा हा सर्जा पळायला लागलाय तसा आम्हाला खूप असा आनंद सर्जाने दिलेला आहे. इथनं माग आमची सगळी गाडाबंदी होती, त्यावेळेस सर्व पोरं कुणाच्या बारी मागं पळत होती, पण आज ह्या सर्जाने एक आपल्या घरचा बैल म्हणून एवढा आमचं नाव पुणे जिल्ह्यात गाजवलंय. आज घाटात गेल्यानंतर पोरं लोक आम्हाला विचारतात का शेट आज तुमचा सर्जा आहे का. म्हणजे एवढाच आम्हाला सर्जाचा अभिमान आहे. सर्जा घाटात गेला की 100% बारी हा 1 नंबर, फायनल 1 नंबर करतो. सर्जाने आमच्या सर्व ग्रुपचं आणि सर्जा ग्रुपचं नाव अख्ख्या पुणे नगर जिल्ह्यात गाजवलंय. असा हा आमचा सर्जा आहे. गरुडा आणि सर्जेची बारी झाल्यानंतर अनेक लोकांचे फोन आला असतील. हा म्हणजे खूप लोकांनी फोन केले, ज्या लोकांच्या मी फार
शेट फक्त तुमच्या पाया पडतो, एक गाठ फक्त सर्जाला बैल द्या. अशा लोकांनी सुद्धा आम्हाला काल फोन केलेत की शेट एक गाठाला सर्जा जुळवा. बरेचदा काय होतं, आमच्या दोघांपर्यंत कोणी येत नाही, दादापर्यंत येतात सगळेजण. तर मग ते दादा आमच्या परस्पर पाया पडतात, नको ताईला दादा काही त्रास नको म्हणून ते बरेचदा. मग ते आमच्यापेक्षा जास्त ह्यांना सहन करावं लागतं. पण थोडं साईडला बैलगाडा क्षेत्रात ताईंचं कॅटल फीडचा व्यवसाय असल्यामुळं सगळीकडे संबंध आहे. त्याच्यामुळं बरेचसे लोक माणुसकीने पण आपल्याला खूप वेळा बैल दिलेला आहे, सहकार्य करतात. आणि आमच्या दाजींचा स्वभाव म्हणजे एकदम राजा माणूस आहे, त्याच्यामुळे आम्हाला शक्यतो काय अडचण येत नाही. पण जरी अडचण आली तर त्या दोन्ही माणसांचा आमच्या सर्व टीमवर अतिशय म्हणजे मोठा पाठिंबा आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण नियोजन करताना तर आलेली नाही, आणि आली तरी ही दोन माणसं आम्हाला सांभाळून घेतात आणि आम्ही अगदी उत्कृष्टरित्या नियोजन पाडत असतो. आता येणाऱ्या काळामध्ये एक नंबरात कंटिन्यू पाहणार, एक नंबराच्या बैलांच्या पायऱ्यामध्ये पळेल माझ्या मते सर. 100% आतापर्यंत म्हणजे सर्जाला ज्या गाठाला बैल पुरलाय त्या गाठाला आम्ही एक नंबरच केलाय, आणि इथून पुढं पण सर्जा हा आमचं नाव अविरत चालू ठेवीन. सर्जा माग आम्ही अनेक अशी वासरं तयार करण्याचं आमचं काम चालू आहे. त्याच्यामुळं सर्जा काय आम्हाला अडचण येऊन देत नाही, आणि त्याच्या मागं पण आमची बरीचशी वासरं सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार हे आम्हाला 100% खात्री आहे. त्याबद्दल काही अडचण नाही. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा प्रथम आपलं. नवनाथ शिवले. बघा आता ही पालखीची एवढी मोठी बलाढ्य हत्ती सारखी महादेवाचं नंदी, आणि पालखी सोहळ्यामध्ये आपण अनेक बघितलंय, काय अनुभूती असते? आज एवढी मोठी दावण आहे, मुलाखत चालली, आपण योगायोगाने या ठिकाणी आलेला आहात, नक्की काय या बैलांविषयी, खिल्लार बैलांविषयी सांगता? आम्ही संत तुकाराम महाराजांची पालखीला जातो, आणि त्यात आमचे मित्र बंदाशेर खांदे यांची पालखीला बैलजोडी असते. ती पाहण्यासाठी आम्ही चापेकर चौकात गेल्या वर्षी गेलतो, आणि त्यांची बैलजोडी पाहून भरपूर आनंद वाटला. आणि त्यांचे हे जे कार्य झाले असं कायमस्वरूपी असावं आणि चालू राहावं, ही वेगळाच आनंद आहे. वेगळा आनंद आहे. नक्कीच, धन्यवाद. ताई, आता समृद्धी कॅटल फीड अनेक दिवसापासून आपली पशुखाद्यामध्ये काम करताय, सुरुवात कशी किंवा काय? सुरुवात आता कॅटल फीडचा व्यवसाय 3.5 वर्षापासून आहे. पण सुरुवातीला आपण 1-1.5 वर्ष सुरुवातीला गाई म्हशींचं प्रोडक्शन आपण तयार करत होतो. बैलांचा काही विषय नव्हता त्यावेळी. पालखीचे आपल्याकडे बैल होते, पण आम्ही शेंगपेंड, गव्हाचं पीठ वगैरे, मका बरडा असं चारायचो त्यांना. त्यावेळी मला त्यातलं एवढं म्हणजे नॉलेज नव्हतं, शरीराची आवड पण नव्हती. पण गाई म्हशींचं प्रोडक्शन चालू असताना ते मुलांनी घरच्यांच्या हट्ट म्हणजे घरच्यांसमोर हट्ट करून एक गोरा घेतला. गोरा घेतल्याच्या नंतर सर्जा पण होता इकडं. मग सर्जाला पण पाहत होतो, पण सर्जा त्यावेळी कांडेव पडायचा. कांडेव पण त्याला बैल कोण देत नव्हतं. म्हणजे एक 2.5 वर्षाच्या आधीची ही गोष्ट आहे. 2.5 वर्षानंतर आता हे 2-2.5 वर्षात आपलं नाव आहे, पण 2.5 वर्षापूर्वीची अशी गोष्ट आहे. तर मग त्याच्यानंतर तो म्हणला की तू गाय मशीनवरती एवढं काम करते, मग बैलांवरती का नाही खाद्य बनवत? मग त्याच्यानंतर आम्ही एक 3-4 महिने पहिल्यापासून माझ्याकडे ते मॅनेजर सर होते, आमच्या दोघांचं डिस्कस झालं. डिस्कस झाल्याच्या नंतर पाहुण्यांचं काही गायडन्स घेतलं की बाबा कर्नाटकमध्ये एक्झिट काय असतं किंवा काय विषय असतो. आणि बऱ्याचदा आमचं असं नवीन काय करायचं असलं की आम्ही आमची पोरं सगळे बसून डिस्कस होतं आमचं की बाबा आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय. त्याच्यानंतर सांगितलं की शर्यतीला गेल्याच्या नंतर बाबा बैलाला दम लागतो, मग बैलाचा दम कसा तोडायचा, त्याच्यात ते कोणते पदार्थ वापरले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. ह्याच्यात आमचे जवळजवळ 5 ते 6 महिने गेले. हे फॉर्म्युलेशन जे आहे ते आपण स्वतः बनवलेलं आहे आणि स्वतः प्रॅक्टिकली रिझल्ट घेऊन त्याच्यानंतर ग्रुपमध्ये एक पोराला, मग या पोराला, मग ते करता करता पुणे नगर जिल्ह्यात ते गेलं. आणि पुणे नगर जिल्ह्यातच मर्यादित नाही राहिलं तर ते आता 4 राज्यात जाते, 16 जिल्ह्यात जाते. हे सगळं सरांना माहिती आहे. हे बाहेरचे जे काही डिलिव्हरी आहेत ते सगळं सर करतात, पण आपल्याला देते ना. तर आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही सर्जाला चालू केलं ना फीड, त्यावेळी विषय असा झाला की पाहुण्यांना पण थोडं कन्फ्युजन होतं की आपण काहीतरी आगळं वेगळंच केलंय लोकांसारखं. म्हणजे ज्यांचं गोळीपेंडमध्ये काम आहे, आपलं मॅशमध्ये काम आहे, मग आपण गव्हाच्या पिठासारखा उंडा मिळतोय, मग नक्की खातील का? 1-2 दिवस त्यांनी खाल्लं नाही, पण बरोबर एक्युरेट 7वा दिवस होता. मला वाटत होतं की सर्जा आज पाणी प्यायला वाढणार. मग त्या दिवशी आम्ही सगळेजण त्याच्यावरती शेणावरती लक्ष ठेवून की सर्जाच्या शेणाचे लेअर कशा येतात किंवा पाणी किती पितोय, लघवी कोणत्या कलरची करतोय, तिथपासून आमचं लक्ष होतं. म्हणजे सुरुवातीचा 1 महिना आम्ही कंटिन्यू सर्जाच्या पाठीमागच होतो की नेमकं काय करतोय काय नाही. त्याच्यात 1 महिनाभरात आम्हाला तर वाटलं की सर्जाची कात बदलली, सर्जाचे केस गळायला लागले, सर्जा आता पळून आणलाय, सर्जा आपला दमल्यासारखा करत नाही, आणि दुसऱ्या बैलाला समजा सर्जा आपला ठोकून नेतोय, सर्जाला आपल्या बैल पुरत नाही. हे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. मग त्यानंतर सणसवाडीचा घाट आला. सणसवाडीचा घाट आल्याच्या नंतर पोरांबरोबर चर्चा झाली की आपल्या सर्जाला काय बैल पुराणा, आपण मल्हार आणि सर्जा घालू. मल्हार आज इथं नाही, तो गंगाखेडला पळतो छकडीला, कारण त्याला आम्ही सुरुवातीला म्हणजे ह्यांच्याकडनं चुकून अंडे त्याला दिले गेले होते. तर अंडे दिल्यामुळे आम्ही त्याच्यामुळे सगळ्यांना सांगतोय की अंडे दिल्याच्या नंतर बैलाला हा दम जास्त लागतो, दम हा कमी होत नाही, त्याला फुफ्फुसाचे प्रॉब्लेम येतात. तर आमचं मल्हार आणि सर्जा आम्ही जोडला. पहिल्यांदा आमची बारी पडली,
दुसरा एक बैल होता त्यांच्यावरती पडल्याच्या नंतर मग डायरेक्ट पोरांबरोबर माझं ओपन चॅलेंज लागलं की मला एक कुठंतरी आतून वाटत होतं की आपल्या खाद्याचा बैल आहे किंवा आपला बैल आहे ना आपली मान खाली नाही घालवणार. त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला. मी म्हणलं आज काही जरी झालं तरी आपली दोन्ही घरचे जोकाट जुळवायचे आपल्याला. ते म्हणायचे घरचं जोकाट पाळणार नाही. मग पोरांबरोबर ओपन चॅलेंज लागलं. मी इथून पुढे कधीच लक्ष देणार नाही. तुम्ही आज जोकाट जुळवा. जर आपलं घरचं जर नाही बैल पळाली तर इथून पुढे मी लक्ष देणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तर मग ते घरचं जोकाट जुळलं. दिवसभर पण चांगली बारी राहिली. घाटाच्या राजा राहिली. संध्याकाळी 1 नंबर फायनल झाली. आमच्या आयुष्यातला तो 1 नंबर फायनलचा आनंद म्हणजे एवढा वेगळा होता. कुणाचा फोन आला की आम्ही फक्त म्हणायचं फायनल सम्राट झालोय. म्हणजे आम्हाला इतकं वेगळं वाटायचं की तो आनंद. त्यावेळी आम्हाला शाईन गाडी भेटलेली. गाडी पण आहे बाहेर. म्हणजे तो आनंद परत किती पण बाऱ्या झाला तर तेवढा आनंद नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं की मी जीवावरती रिस्क घेतली होती की मी यांना म्हणलं होतं की आपलं जर घरचं जोकाट नाही पळालं ना तर तुम्ही माझं काय ऐकू नका. मला मनात पण कुठंतरी दागदुख होती. लाईव्हला होते मी त्यावेळी घाटात नव्हते मी घरी होते. पण जी 1 नंबरचा जो आपला भंडार उधाळला म्हणजे तो आनंद लय मोठा होता. सगळी घरचीच बैल होती त्यावेळी. हा आणि घरचं जोकाट पळालं आपलं आणि घरचं जोकाट करून 1 नंबर फायनल झाली. मग तिथून पुढे आपल्याला चांगले बैल यायला लागले. नाही तर तोपर्यंत मग कोणाचं पण घालायचा कसं पण नाही का देता का असं आपण करायचो. दादा नमस्ते. नमस्कार. आज आपण कॅटल फीडचं संपूर्ण काम बघताय. काय आतापर्यंत कुठल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील किंवा कुठं कुठं आपण पोहोचलेला आहे किंवा काय रिझल्ट आहेत? आज आपण नुसतं जोकाटालाच म्हणून नाही किंवा पुणे जिल्हा पुरतेच मर्यादित नाहीत. आपण आज महाराष्ट्रात 16 जिल्ह्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणलं नाशिक जिल्ह्यामध्ये देतो. त्याच्यानंतर इगतपुरी भागामध्ये, परत मुंबईमध्ये, त्याच्यानंतर आपण अलिबागला देतो कोकणामध्ये. तर कोकणामध्ये खेळणारे हे समुद्रकिनारी जे घोडागाडी करतात त्यांना देतो आपण. परत इगतपुरी नाशिक या छकडीला पळवतात तिथं. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर तुमच्या सातारा जिल्ह्यात आहेत म्हणजे सचिन वाडेकर म्हणून, अंबक मोरे म्हणून, परत रणखांबे म्हणून, त्याच्यानंतर जाधव म्हणणारे. परत कोल्हापूरमध्ये गेलो तर चिखलगट्ट्याला साठी आपण हे करतो. परत अजून कोकणामध्ये खाली गेलो तर तुम्ही कधी रत्नागिरी देवरूड पावस हे ठिकाणी झुंज खेळली जाते दोन्ही बैलांमध्ये झुंज. त्या झुंजाच्या बैलांना पण आपण हे खाद्य देतो. आणि हे केलं तर आपण आज 4 राज्य म्हणजे आपण कर्नाटक पर्यंत म्हणजे बेळगाव निपाणी परत शंकेश्वर यापर्यंत आपण आज फीड गेलेलो. परत MP मध्ये गेलो तर बल्लेश्वर वगैरे, परत ब्रह्मणपूर ह्या भागापर्यंत गेलेलो आपण फीड देण्यात. परत मराठवाड्याचा भाग भेटला तर जालना वगैरे ह्यापर्यंत आपण फीड दिलेले आहे. परत विदर्भातला गेलं तर यवतमाळमध्ये आपण फीड गेलेलं आहे आपलं. पण नुसतं आपण एकाच ह्याच्या नाही, आपण सगळ्या प्रकारच्या चिखलगट्ट्या सहित आपण फीड गेलेलं आहे. आपलं तामिळनाडूमध्ये फीड जाते. कसं आहे आपण सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे हे कुठं डीलरला दिलं जात नाही, डायरेक्ट नाही हे कुणा डीलरशिप नाही, कुठं फ्रँचायझी नाही. याची आपल्या प्लॅनहून पर्चेसिंग होते. जे आज जे पुणे जिल्ह्यात किंवा आहेत हे इथं येऊन प्लॅन येऊन माल घेऊन जातात. आणि जे बाहेरचे जे आहेत जे आता मी जे तुम्हाला नाव सांगितलं ह्यांना VRL च्या माध्यमातून आपण ट्रान्सपोर्टने ह्यांना पोच करतो. हा बेसळीचं मध्ये काय दादा आम्ही प्रकार ठेवलेला नाही की आम्ही स्वतः बैल सांभाळतो. आम्हाला माहिती की अनंत अडचणी येतात बैल सांभाळत असताना. आणि तुम्ही जर बेसळीत जर त्यांना प्रोडक्ट दिलं त्याच्यानंतर त्यांचे सगळे शरीराचे प्रॉब्लेम चालू होतात. तुमचा एक सीझन बैल तुमचा पळेल पण दुसऱ्या सीझनला परत तुम्हाला नवीन घेऊन परत पळवायचा. त्यामुळे ते भानगडीतच पडत नाही कुणालाच नाही. डायरेक्ट फेस टू फेस सगळ्यांना आम्ही जसं तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनेच आम्ही बाकीच्यांना. त्यांचं म्हणणं आहे की बाबा सगळेजण आपण जे गाडा मालक आहेत हे सगळे एका माळीमध्ये आहोत. एक जशी माळ जी असते त्या पद्धतीने सगळेजण एकामेकाच्या संपर्कात. आज तुम्ही प्लॅनला आल्यामुळं आज आमची गाडा मालकाची ओळख आहेत प्रत्येकाची. मग देवाणघेवाण त्यांच्या काही गोष्टी आमच्याकडून काही मार्गदर्शन. आता तुम्ही मगाशी डायजेस्ट मधले संदर्भ विचारलं तर खाणं खूप महत्वाचं आहे. दिवसभर जनावरांच्या समोर टाकत बऱ्याच वेळा असं झालं ना की बाबा आमचं तर गोरा आम्ही दिलो तो पाणी पित नाही बरला तो पण पाणी हे काय करतात की दिवसभर त्याच्यासमोर हिरवं आणलं रानात नाही टाकलं असं नाही ना. त्याचं व्यवस्थित त्याचं हे पाहिजे की बाबा 11 वाजूपर्यंत त्याचं खाणं, तिथून पुढं बिलकुल तुमची 5 वाजूपर्यंतची बैठक, त्या टाइम मध्ये बैठकीमध्ये त्याचं रवंत होणं, या गोष्टी त्याची आराम होणं, तर त्याला ते गोष्ट भेटायला लागल्यात. तर ते परत त्याच्यानंतर तिथे डायजेस्ट होते का, पोटी कशी पडते हे पण बघणं महत्वाचं आहे. ते पाणी जे पाणी पिलेलं पाणी पण व्यवस्थित त्याला ऊर्जा म्हणून परत काम केलं जाते त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी आपण सांगतो. त्याच्यानंतर परत 5 वाजता परत रिकाम, तोपर्यंत पोट त्यांचं रिकामं झालेलं असते. परत तुम्ही संध्याकाळी त्यांना रतीब द्या. हे पूर्ण हा शेड्यूल तुम्ही व्यवस्थित ठेवला तर त्यांचा. नाही तर बऱ्याच गाडा मालकाचं झालं शेतकऱ्यांचा टाकतो सतत दिवसभर टाकण्यात त्यांना काहीच उपयोग नाही. मग त्यांचं ते डायजेस्ट होत नाही. बघितलं असं शेण निघताना तिच्यामध्ये शेणामध्ये अर्ध पचन होऊन बाहेर निघलेलं जाते, पूर्ण प्रॉपर पचन होत नाही त्यांना. त्यामुळं टाकणं पण व्यवस्थित त्यांना टाइमवर दिलं पाहिजे.
म्हणजे एकंदरीत रिझल्ट चांगले आहेत. बिलकुल निश्चित 1001% रिझल्ट. रिझल्टच्या बाबत जर सांगायचं म्हटलं तर दादा आमचा असा विषय की आम्ही दर सीझनला म्हणजे पाऊस कायला वेगळं, त्याच्यानंतर उन्हाळ्यात वेगळं आणि थंडीत वेगळं, तिन्ही सीझन साठी आम्ही प्रोडक्शन वेगळं करतो. रिझल्ट आम्ही तोच देतो की तुमचा बैल हा कोणत्याही जातीचा असू द्या, 7व्या दिवशी पाणी पिणार, 15 दिवशीचं मग 1 महिन्याच्या आतमध्ये बैलाला फेस येऊ शकत नाही. पण तुम्ही काय होतं बरेचदा गाडा मालक पण आहेत ना, काहीतरी बेसळचं प्रोडक्ट चार, काहीतरी मिक्सिंगचं चार, मग आम्हाला रिझल्ट नाही आला किंवा आमच्या काही बाकीच्या अडचणीत, पण त्यांना पण त्यांच्या बैलाला बाबा खाऊन पळवायचं आहे का रिकामे पोटी पळवायचे. आता जनरली इथून मागची जी पिढी होती ते म्हणायची की बैलांना उपाशीच ठेवायचे, पण आम्ही आमच्या बैल कधीच उपाशी ठेवत नाही. सर्जाची बारी जर आमची 3ला असेल तर 12 वाजेपर्यंत त्याचा चारा खाऊन त्याची बैठक झालेली असते. एकही बैल आमच्या गाठात उपाशी जात नाही. म्हणजे सगळ्यात म्हणजे तुमच्या बैलाला काय सूट होते ज्यांनी ज्याचं प्रयोग केला पाहिजे आणि आपापल्या पद्धतीने ज्यांनी बघितलं पाहिजे. आज साधारणतः आपला किती महिन्याला सेल किती किंवा काय? आमच्या सेलचं तर काही सांगण्याचा काही विषयच नाही, पण आमचा सेल भरपूर आहे. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने म्हणलो होतो त्याच्यापेक्षा आमचं सेल चांगलं आणि सेल पेक्षा जे आमचं सेल होऊन जे गाडा मालक आमच्याकडे हे खूप म्हणजे एकदम म्हणजे ताईंसाठी बऱ्याच वेळा असलेलं की ताईंच्या पायापर्यंत किंवा तुमच्यामुळे ते आमच्या बाऱ्या बसायला लागले की खास म्हणजे अभिनंदन करण्यासाठी की तळमळी नाही की जे त्यांच्या ज्या होत आहे की बाबा आपला पळत नाही किंवा दम लागतो किंवा आपल्याला बैल, ते लोक खास येऊन म्हणजे ताईंचं वाट बघत, समजा ताई बाहेर गेलेला असले तर नाही आम्ही थांबतो ताईंना भेटून द्यायचं आम्हाला, की आज ह्यांनी जे आम्हाला ते समाधान आहे ते सगळ्यात महत्वाचं समाधान. आणि सगळ्यात सेल किंवा पैसा सेल तर व्यवस्थित आहे. आणि आज आमच्या समोर जे बैल आहेत आणि आम्ही जे बाहेर पण रतीब देतो ते पण आम्हाला फोन करून सांगतात खरं बाबा रिझल्ट आला आणि बैल आमच्या अशा पद्धतीने जे होत होते ते होत नाही, किंवा दम लागणार नाही किंवा पाणी पित नव्हते किंवा दमायचे लवकर, अशा प्रकार कुठलेच राहिले नाही. बैल एकदा गाठत गेल्याच्या नंतर पळालं दमला की दुसऱ्या वेळी तो नको नको म्हणतो जो खाली यायला, आणि मग आलं की ते सिंगला पुढे वाकडा तिकडे पळ किंवा पुढे काय कर, पण हा प्रकारच असा होत नाही. ज्यावेळी त्यांचा हार्मोन्स व्यवस्थित ठेवला जातो त्याच्यानंतर अडचणी काही येत नाही. इंस्टाग्रामला समृद्धी कॅटल फीडचं पेज आहे, ते एक फॉलो करा आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये व्हिडिओज पण आहेत आणि आपण माहिती पण सांगितलेली आहे. आणि फेसबुकला पण आपलं अकाउंट आहे त्याच्यावर समृद्धी कॅटल फीडचं म्हणून, त्याच्यामध्ये सगळ्या झालेल्या टॉपच्या बाऱ्या किंवा आपले जे बाऱ्या होतात किंवा आपले परत ज्या आपल्या गाडा मालक आहेत जे बाऱ्या होतात त्यानंतर खास आम्हाला पाठवलं जाते की बाबा ताई तुम्ही आमची बारी अशी झाली, तुम्ही आमचं स्टेटसला ठेवा, किंवा तिच्यामध्ये त्यांना आनंद आहे, आम्हाला गाडा हा सगळ्यात मोठा आनंद आहे की समोरचे गाडा मालक आनंद आहेत, त्यामध्ये आम्ही खूप आनंद येते आणि त्यांचाच आशीर्वाद आहे आपल्याला सगळ्यांना. मंडळी, मुलाखत झाली. आपण म्हणताल की हा एक व्यवसाय, व्यवसायाच्या माध्यमातून मुलाखत नाही तर एक बैलगाडी क्षेत्र किंवा ही हत्तीसारखी बलाढ्य बैल पाळणं आजच्या मितीला सोपं काम नाही, आणि तोही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा. दादा काय आता ही बैल, थोडस बैलांविषयी आम्हाला माहिती सांगा. आता तुम्ही मगाशी म्हटलं की बैल बघताना त्याच्या अनेक गोष्टी बघितल्या जातात, कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात किंवा काय? खरेदी पासून सांगू? खरेदी पण सांगा की कशी. ही आता मापाची बैल आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, ही बैल सगळी कर्नाटक भागातून आपल्याला खरेदी करावी लागतात. आता हा जो बैल आहे हा आमचा माऊली, याची छाती जी असते बैलाला ज्यावेळेस आपण रथ ओढायचा असतो त्यावेळेस 4.5-5 टन रथाचा बोजा असतो, त्यावेळेस बैलाची आहे ना छातीमध्ये बैल हा चांगला पाहिजे. त्याच्यानंतर बैल शिंगामध्ये त्यांना म्हणजे जी ताकद असते पायामध्ये, पाय दोघांचे पाय आणि बैलांची शिंग बघून त्या ठिकाणी पाहणी केली जाते. हा आपण कर्नाटक मधून बैल घेतलेला आहे. आणि माऊली नाव आहे त्याचं, याचं नाव माऊली. या वर्षीची पालखी जी झाली त्यानं वडण्याचं काम केलेलं आहे, पालखीला जाऊन आलेला आहे. त्याच्याबरोबर ते शंभू पण तिकडूनच कर्नाटक मधूनच सगळे खरेदी. काय विषय असेल की आता आपण कर्नाटक भागात फिरला असाल भरपूर, की त्या भागातच एवढी मोठं माप असण्याचं कारण काय किंवा कसं? आपल्या भागामध्ये खिल्लार जातीला महत्व महाराष्ट्रामध्ये कमी आहे. त्या ठिकाणी ना कर्नाटक परिसर असा आहे की आपल्या इकडं जी जमीन आहे याच्यामध्ये ना फॉस्फरसची लेवल कमी आहे. कर्नाटक भागामध्ये फॉस्फरसचे लेवल कमी आहे, त्याच्यामुळे ना हे जरी वासरू कर्नाटक मध्ये आहे ना मापाचं घेतलं की त्याची उंची ही कर्नाटक भागामध्ये चांगली वाढलेली असते. वातावरण पोषक असतं. आता हा बैल जर कर्नाटक भागामध्ये असता तर माझ्या शर्टापेक्षा सुद्धा व्हाईट दिसला असता, कारण त्या ठिकाणचं त्याला जे शरीराला पोषक पाहिजे ते वातावरण त्या ठिकाणी मिळालेलं असतं. ही दोन्ही बैल मी कर्नाटक मधून घेतलेली. नक्कीच मित्रांनो, बघा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आणि पालखीच्या मानाची ही दोन्ही बैल
त्याचबरोबर त्यांच्या दावणीची अजून वासरं नवीन खरेदी घेतलेले आहेत पुशेगाव मधून. ही 3 वासरं आहेत ती. आणि त्याच्याबरोबर अजून दावणीला बाकी बैल आहेत. आपण काय नाव आहे काय? याचं नाव माऊली आहे. हा नगरवरून घेतलेला आहे. हा चकडीला पळत होता आणि आपल्याकडे येऊन जोकाटात त्याला पळवला. जोकाटात न पळता तो कांड्यावर जास्त पळत होता, त्यामुळे तो आता आपल्या बारी पुढं, सरजेच्या बारी पुढं किंवा सोन्याच्या बारी पुढं हा कांड्यावर पळतो. त्याचबरोबर इकडे अजून त्याचबरोबर हा समर्थ हा मी नगरवरून आणला होता. नगरचे एक पाहुणे त्या पाहुण्यांच्या इथून आणला होता. हा तिथे असताना छोटा बच्चा होता. तो तिथे असताना 6 ते 7 महिन्याचाच होता. त्याच्यानंतर आपण त्याला घेऊन आलो इकडे. तो पार त्याची तब्येत अशी खालवलेली होती. त्याच्यानंतर आपण त्याला आपला आहार चालू केला, समृद्धी आहार. त्याच्यानंतर तो सुधरत चालला. त्याला वर आम्ही पोंदेवाडीच्या घाटात कांड्यावर घेतला होता. पहिल्या दिवशी आमची बारी पडली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही शुभम दादाने आणि आम्ही निर्णय घेतला की याला जोकाटात घ्यायचा. जोकाटात घेतलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी बारी पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी जोकाटात घेतला. त्या दिवशी बारी झाली, ते पण सगळ्यात आतून झाली. दिवसभर घाटाचा राजा राहिला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्याच्यावर आम्ही सगळेजण एवढ्या कमी वयात घाटाचा राजा पण झाला. कमी वयात घाटाचा राजा झाला. आणि तो आज आताशी आदत आहे, एक दातच त्याने आताशी लावलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर खूप आम्हाला असा अभिमान आहे. आणि तो त्याच्या आधी पण 5 बार 2 नंबरच्या याच्यात होत्या. आणि सर्जेच्या नंतर जर नाव लावीन तर तो असमर्थच लावणार आमचा. नक्कीच. त्याचबरोबर सगळ्यात दावणीचं मोठं आकर्षण ते म्हटलं तर आपण समोर बघू शकताय सर्जा. अनेक घाटाचा मान, अनेक घाटाचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा सर्जा. सर्जाविषयी काय सांगताल? सर्जाविषयी सांगायचं म्हणलं तर एकदम सांगायला आनंद होतो की जिथे जाईल त्या घाटात आम्हाला सर्जाच्या नावाने ओळखलं जातं. तसं आम्हाला कुणी ओळखत नव्हतं. 1 वर्षापासून आम्ही सर्जाच्या बारीला जायला लागलो, तिथे घाटात बैल धरायला लागलो. त्याच्यानंतर आम्हाला ओळखलं जातं की हे यांचा सर्जा आहे. आणि जिथे जाईन तिथं मान कधीच खाली घालून आलो नाही. जिथे जाईन तिथे 1 नंबरची बारी करून आलो. सर्जाने आम्हाला नाव दिलं. सर्जा घरच्याच गाईचं? हो, सर्जा हा घरच्याच गाईचा आहे. त्यामुळं असं लोक आम्ही पैसे घेऊन असा विकत घेऊन नाही का असा आनंद उत्स्फूर्त नाही करत. त्यामुळे जास्त आनंद आम्हाला याचा वाटतो की घरच्या गाईचा बैल आमचा पळतो. नक्कीच. त्याच्या अलीकडं हा बच्चा. त्याच्यानंतर सर्जाचा भाऊ श्री दादा थांबा. सर्जाचा भाऊ श्री सर्जाचा भाऊ हा बच्चा हा 2 महिन्याचा आहे. सर्जाचा भाऊ श्री, त्याचं नाव पण श्री ठेवलं. आम्ही नाव ठेवताना पण असे ठेवतो की सगळे देवांची नाव आहे. श्री, सर्जा, सोन्या, समर्थ असे. आणि हा मला तरी वाटतं आता त्याची शरीरवृष्टी बघून आणि त्याचा चपळपणा बघून सर्जाच्या मागे नक्कीच नाव लावेल. आणि त्याला जोपासण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याचबरोबर त्याच्यानंतर हा आमचा वाघ्या बैलाची खासियत अशी आहे, याला 20 फुटांवर जरी जोडला तरी टॉप नंबरच्या बारीच्या पुढं कांड विडवतो. आणि कधी न जोकाट टेकवता हा कांड्यावर पळतो. याचा खूप मोठा अभिमान आहे. कांड्यावर कधी जोकाट टेकून दिलं नाही. आणि सर्जाच्या बारी पुढं तो कांड्यावर अभिमानाने बोलतो आणि कधी मान खाली करून दिली नाही त्याने आम्हाला. त्याच्याबरोबर आणखीन हा इकडे दिसतो सोन्या. हा आमचा सोन्या आहे. खरं तर हा पहिला सर्जा पुढं पळत होता, पण त्याच्यानंतर आम्ही एक वासरू घेतल्यानंतर आम्ही दुसरं जोकाट सर्जा मागं चालू ठेवण्यासाठी सोन्याला जोकाटात घेतलं. आणि सर्जा नंतरून आमचे हे सोन्या आणि समर्थ हे आमचं घरचं जोकाट आम्ही चालू ठेवलंय सर्जानंतर. आणि हे दोघं पण 1 नंबर मध्ये बारी कुठं पण आमची लावतात. असा आमचा सोन्या आहे. आधी हा सर्जा पुढेच 1 नंबर कांड्यावर पळत होता, पण आम्ही जसं जोकाटाला घेतलाय तसं यांनी कुठंच आमची बारी पडून दिलेली नाही. असा आमचा सोन्या. कधी कधी बघा, आता आम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो की घाटामध्ये बारी बसल्यानंतर जो आनंद असतो, जल्लोष असतो, काय भावना असतात मनामध्ये? ज्यावेळेस घाटात जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या आधी पण काही बाऱ्या झालेल्या असतात. त्यावेळेस ज्यावेळेस आपली बैल झुपतात आणि ज्यावेळेस आपण आपल्या बैलांचं गाड्या 1 नंबर होतं त्यावेळेसचा आनंद कोणीच सांगू शकत नाही. एवढा आनंदमय नाही का, खूप गगनात मावलेला असतो. त्यामुळे तो आनंद व्यक्त करताना कोण कशा पद्धतीने भावना व्यक्त करतं ते काय सांगताच येणार नाही. हा आमचा मॅकडॉल आहे. नाव जरा वेगळं ठेवलंय. याचं नाव म्हणजे आमचे जीवलग मित्र विकास पंचरस यांनी हा घेतला त्यावेळेसच याचं नाव त्यांनी हे ठेवलं होतं. आणि त्यांची इच्छा होती की याचं नाव हेच राहावं म्हणून आम्ही हेच नाव ठेवलंय. हा मॅकडॉल म्हणजे आम्ही 1 महिना झालाय घेतलाय, पण महिन्यानंतरून आम्ही आमचा 1 नंबरचा वाघ्या जो सर्जा पुढे आज 1 नंबर पळतोय त्याच्यासोबत डायरेक्ट घातला दामणीला.
त्याच्यानंतरून यांनी जे हे चालू ठेवलंय, तर आज हा आमचा तिसराच घाट आहे ह्या वासराचा. हा तिन्ही 1 नंबर पुढं सर्जा पुढं 3 घाट 1 नंबरलाच पळालाय. दुसऱ्याच घाटामध्ये यांनी सर्जा पुढे 1 नंबर बारी लावली, तशी यांनी 3 घाट 1 नंबर. त्या दिवशी डोमेवाडीला आमची घाटाचा राजा दिवसभर बारी झाली, तिथं हा सर्जा पुढे 1 नंबर वाघ्यासोबत हाच आमचा गोरा होता. आणि ह्या मुलाखतीच्या निमित्ताने मी सांगतो की हा वासरू आम्ही आमचे जिवलग मित्र विकास पंचरास यांच्याकडून घेतलंय. यांच्या दावणीला अशी खिल्लार जातीची अनेक टॉपची वासरं असतात. ते वासरं त्यांच्याकडे ज्याला कुणाला पाहिजे असेल तर ही टॉपची वासरं भेटून जाते. नक्कीच, म्हणजे प्रत्येक बैलाला महत्व आहे, त्यासाठी म्हणजे बारीमध्ये असणाऱ्या प्रत्येक बैलाला महत्व आहे. आणि हा आमचा दडक आहे. हा पण पहिल्याच घाटामध्ये हा आम्ही जुकाटाला झुपला तर यांनी पहिल्याच घाटामध्ये आमचं कांड धरलं. त्याच्यानंतरून हा म्हणजे आमची एवढी वासरं आहे, एवढ्यांचा गुरु हा दडक म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण की कोणतंही वासरू याच्या गळ्यात घातलं तरी हा वासरू एकदम शिस्तीत वर घेऊन जातो. त्याच्यामुळं हा आम्ही ठेवलेला आहे, हा 1 नंबर मध्येच पळतो. पण हा आमच्या सर्व वासरांचा गुरु दडक. आणि प्रकारे जिथं ध्वज म्हटलं जातं, निशाण म्हटलं जातं, सगळी बारी चालवण्याचं काम ही आमच्या संघटनेची शान आहे. बबली कोणत्या घाटात आळ असू नसू ही वर गेल्यानंतर सर्जाला बघितली की डायरेक्ट सर्जा जवळ जाती. त्याच्यामुळे कोणत्याही घाटात आळ जरी नसलं तरी आम्हाला ह्या बबलीच्या जीवावर आमची अख्खी संघटना घाटात उड्या मारित असती. कारण की वर बबली आहे, त्याच्यामुळं आमच्या कोणत्याही मुलाला टेन्शन नसतं का वर ही सर्जा वाघ्या सर्व बैल धरणार असते. त्याच्यामुळे ही अशी आमच्या नक्की घोडी काय करते? ही घोडी बैलांना दिशा दाखवण्याचं काम करते. पहिली गोष्ट म्हणजे आमचा वाघ्या मॅकडॉल किंवा सोन्या समर्थ दडक ही कोणती बैल जर कांड्या असेल तर ही बबली बघितल्यावर बबली मागच बैल पळत राहतात. त्याच्यामुळं ही घोडी सर्वात गुणी घोडी आहे. आम्हाला हिच्या जीवावर कोणताही टेन्शन नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीने आजपर्यंत येऊन दिली नाही. हिच्या जीवावर आमच्या बैलाला कोणत्याही बैलाला आजपर्यंत कुठेही इजा झालेली नाही. ही अशी आमची संघटनेची लाडकी बबली. बैलगाड्याची संघटनेची शान आहे आणि आमची बैलगाड्याची लक्ष्मी आहे. हिच्यामुळे आम्ही बैलगाड्या क्षेत्रात आहोत आणि या लक्ष्मीमुळे आम्हाला सर्व काही मिळतं. हिच्यामुळे ह्याच्यावरती कोण असतं घोडेस्वार? हिच्यावर पोरं असतात 1-2. हिच्यावर आमचे मित्र आहे जाबे असं म्हणतात तो किंवा शुभम, असे 2-3 जण या घोडीवर बसतात. आणि तिला त्यांची सवय असते त्यामुळे ती कधी त्यांना धोका देत नाही, वर गेल्यावर पाडत नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित प्रकारे नाही का त्यांना बसून देते. मित्रांनो बघू शकताय तुम्ही बैलगाडी शर्यत म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकताय बैलगाडी शर्यत म्हटलं तर सोपी गोष्ट नाही. एवढा सगळा साज लागतोय घरचा, एवढी माणसं लागतात, एवढी बैलावरती प्रेम करणारी लोक लागतात, त्यावेळेसच या गोष्टी होत असतात. आजची मुलाखत कशी वाटली नक्की तुम्ही सांगा. आणि बैलगाडी क्षेत्रातील किंवा घाटातील आपली तसं म्हणाय गेलं तरी ही पहिली किंवा दुसरी मुलाखत असणार आहे. कारण अनेक आपण सातारा चकडीच्या घेतोय मुलाखत, घाटातील ही माझ्यामध्ये दुसरी मुलाखत आहे. खरोखर बैलावरती जीव लावणारी लोक आहेत. आणि त्याचबरोबर समृद्धी कॅटल फीड हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहित पडलं की अनेक बैल शर्यतीची या कॅटल फीडचा उपयोग करतायत आणि या कॅटल फीडची सुद्धा आपल्याला माहिती झाली. खरोखर मित्रांनो मुलाखत कशी वाटली ते नक्की सांगा. आणि चॅनेलवरती कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.